विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या क्रिकेट टीमसाठी अख्खी मुंबई वानखेडे स्टेडियमवर अवतरल्याचे चित्र गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी सायंकाळी पाहायला मिळाले. चाहत्यांचा महापूर मुंबईत लोटल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागला. T20 वर्ल्ड कप टीमच्या विक्ट्री परेड नंतर मरीन ड्राईव्हवर प्रत्येक ठिकाणी चपलांचा खच पाहायला मिळाला. क्रिकेटकरांचे इतके वेड की ठिकठिकाणी मुंबईकरांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत 14 जण किरकोळ जखमी झाले होते. याशिवाय 11 जणांवर जीटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तुडुंब गर्दीमुळे काही क्रिकेटप्रेमींना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना मोठी गर्दी पार करून रुग्णालयापर्यंत पोहोचवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. वाढत्या गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला होता. चर्चगेट स्टेशनवरही सायंकाळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार गर्दीमुळे 10 जणांहून अधिक लहान मुले देखील बेपत्ता झाली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी मरीन लाईन्सजवळ लाखो क्रिकेटप्रेमींची गर्दी झाली होती. एका तरुणीला खांद्यावर घेऊन पोलीस लाखोंच्या गर्दीतून वाट काढत असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. तरुणीला भोवळ आल्याची शक्यता आहे. चाहत्यांच्या महापुरातून तरुणीला उपचारासाठी बाहेर घेऊन जाण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गर्दी पोलिसांना लोटत असल्याचे या व्हिडिओमधून देखील दिसते. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.